येत्या शनिवारी म्हणजेच 11 तारखेला राजकला मंदिरद्वारे एक आगळा वेगळा विक्रम करण्यात येणार आहे। 11 मे रोजी साई सभागृह नागपूर येथे एक डाव भटाचा या कमाल धमाल विनोदी नाटकाचे एकाच दिवशी सलग 4 प्रयोग सादर होणार आहे। या 4 प्रयोगांचे आयोजन पहिला प्रयोग सकाळी 9 वाजता, दुसरा प्रयोग दुपारी 12 वाजता, तिसरा प्रयोग दुपारी 3 वाजता व चौथा प्रयोग सायंकाळी 6 वाजता अशा प्रकारे करण्यात आले आहे। एक डाव भटाचा हे 2 अंकी विनोदी नाटक असून त्याचे लेखन हास्य जत्रा फेम सचिन मोटे यांनी केले आहे। विनोदी कलावंत राजेश चिटणीस यांनी दिग्दर्शन केले आहे। नाटकाची निर्मिती राजेश्वरी चिटणीस यांची असून नेपथ्य सतीश काळबांडे, संगीत अभिषेक बेल्लारवार आणि प्रकाश योजना किशोर बत्तासे यांची आहे। सीमा गोडबोले, अनिल पाखोडे, श्याम आस्करकर, भावना चौधरी, ऐश्वर्या शिंदे, अविनाश पाटील आणि राजेश चिटणीस या नाटकातील प्रमुख भूमिका साकारतील। नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। नमस्कार, मी राजेश चिटणीस। राजकला मंदिर नावाची माझी एक संस्था आहे। माझी सौभाग्यवती राजेश्वरी राजेश चिटणीस त्या अध्यक्ष आहेत। त्यांनी सध्या मला कामाला लावलेलं आहे, त्यांची अनुपस्थिती आहे इथे आज। पण राजकला मंदिरतर्फे एक डाव भटाचा सचिन मोटे लिखित आणि मी स्वतः दिग्दर्शित केलेलं नाटक म्हणजे याचा 11 मेला साई सभागृह नागपूर वोकाट हॉस्पिटल शंकरनगर तिथे एकाच दिवशी एकाच रंगमंचावर एकाच नाटकाचे सलग 4 प्रयोग आयोजित केलेले आहेत। 8 मे 2005 रोजी मोरूची मावशी माझं जे नाटक होतं त्याच नाटकाचे मी सलग 3 प्रयोग आयोजित केलेले होते। पण आता माझाच विक्रम मी मोडायचा विचार केला आणि संकल्प केला म्हणा, तर तसेच आता मी ह्याचे 4 प्रयोग करतो आहे। पहिला प्रयोग जो मी करतो आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळी 9 वाजताचा, 12 वाजताचा प्रयोग जो करतो आहे तो करतो आहे मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी। तिसरा प्रयोग मी करतो आहे तो माझ्या नाट्य कलावंतांसाठी आणि चौथा प्रयोग आमंत्रित आणि निमंत्रित लोकांसाठी। तर या 4ही प्रयोगाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा। नाटक काय असतं, कसं असतं, कसं करतात, हे नाटक नवीन असाल तुम्ही तर ते नाटक जरूर बघायला या। त्याच्यामुळे तुम्हाला नाटकाची रुची वाढेल आणि नाटकाविषयीची ओढ आहे ती निर्माण होईल। तर तुम्हाला सगळ्यांची वाट बघतो आहे, तुम्ही सगळेजण नक्की या। 11 मेला सकाळी 9 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत मी स्टेजवरच आहे, आपण तिथेच भेटू। सर या